ती टीम जे सेमीफायनलमध्ये एंटर करेल कोणती टीम असेल ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की चला आज आपण क्रिकेटला एक नवीन वळण देऊया, जितोड मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया, एकविरा चषक खेळूया आणि एक ट्रॉफी जिंकूया. एक ट्रॉफी मात्र जिंकण्याचं स्वप्न मात्र आता इथून कोणत्या टीमचं होणार आहे हे पाहायला मिळेल. म्हणजे एक ट्रॉफी कोणतीही असो, मग विजेता असो, रनरअप असो, थर्ड असो की चौथी, परंतु या संघांपैकी मात्र एका संघाला एक ट्रॉफी मात्र इथून लागू होणार आहे. वळूया मॅचकडे. आघाडीचा गोलंदाज त्याच्यावर आक्रमण केलंय आणि ते आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र पहिल्याच बॉलवर फसलाय. लॉंग ऑनला मात्र झेल सुंदररित्या कन्वर्ट केलाय आणि पहिलाच मोठा धक्का वाघोबा स्पोर्ट्सचा ब्राह्मणगाव बी टीमला दिलाय. पहा हेमंत पुन्हा एकदा तेच करण्याच्या प्रयत्नामध्ये, म्हणजे या निर्णायक मॅच मध्ये सुद्धा त्यांना चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. जे सुरुवातीच्या काही मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून परफॉर्मन्स राहिला होता आणि तेच परफॉर्मन्स याही मॅच मध्ये पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा जबाबदारी रोहनकडे आली आहे आणि तोच रोहन 2 वेळा संकटमोचक म्हणून बनलाय आणि त्याने आपल्या टीमसाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळलाय. ते राड चेंडू मात्र आपण पाहू शकतोय जो फेकला गेलाय. रवींद्र तांबडा नावाचा गोलंदाज आपण पाहिलं. इशिका 11 तडखड वसई टीमच्या माध्यमातून आपण जर विचार करायचा झाला तर अतिशय चांगले प्रभावशाली गोलंदाजी मात्र या गोलंदाजाकडे आहे, रवींद्रकडे, आणि ते त्यांनी दर्शवले सुद्धा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला रोहनच्या माध्यमातून. चेंडूची लाईन आणि लेंथ पिक करायला हवी. नक्कीच आपण म्हणतो की शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु इथे थोडासा आपण पाहतो बुद्धीचा सुद्धा वापर करायला हवा. तर डेफिनेटली आपण पाहतो की इथे चांगलं होऊ शकतोय. इथे पाहिला नक्कीच थोडासा सफल झाला होता आणि खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे आपण पाहिला तर लेगबायचा इशारा मिळतोय. धाव मात्र मी इथे एक टीम ची सुरुवात आपण पाहिली तर एक आत्ता झाली आहे जवळजवळ कधी तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हे रोहनकडे जर आपण बघितलं तर जे क्रिकेट त्याने दर्शवलं गेलं नक्कीच थोडासा वेळ मात्र दिला. सुरुवातीला सिंगल डबलला नक्कीच फोकस करून चांगलं क्रिकेट खेळायला हवं. त्यांच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. उलटा असं आहे चांगला ड्राईव्ह लॉंगच्या दिशेने आहे, फिल्डर आहेत तिथे, तो जितका हवं तितकं मिळत नाही आणि तेच मुख्य कारण आपण पाहिलं तर इथे चांगली बॉलिंग आणि भरपूर चांगली बॉलिंग राहिली आहे इशिका 11 टीमची आणि त्याच बॉलिंगच्या जोरावर सध्या तरी आपण पाहू शकतो की वर्चस्व निर्माण केलंय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा पाहिला आपण तर तितकाच सुंदर देखना चेंडू डॉट चेंडूच्या सहाय्याने आपण पाहिलं षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. धाव फलक आपण पाहिलं 1-2 अशी स्थिती जी पाहायला मिळते आपल्याला वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीमची. आता 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये नक्कीच करो या मरो अशी स्थिती असणार आहे, कारण की येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जर तुम्ही इथून चांगले क्रिकेट केलं नाहीये, इथून चांगले क्रिकेट खेळलं नाहीये, तर तुम्ही मग इथून हताश आणि निराश मनाने इथून जाताना आपल्याला जर पाहायला मिळतील. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला अप्रतिम सुरेख गोलंदाजी केली जाते एका नियंत्रणामध्ये, एका टप्प्यावर, म्हणजे एक गेम प्लॅनिंग, जी गेम प्लॅनिंग मात्र इथून साफ आणि क्लिअर दिसतंय की कोणत्या टीमला आणि कोणत्या खेळाडूला कशा पद्धतीने रोखायचं आहे. आणि नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वोत्तम आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बॅटची कडा पाहायला मिळते विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन पाहायला मिळते. इथे आपण पाहिली तर वैभव परताना पाहायला मिळतोय. ही अडचण मात्र कायम ठेवले दबदबा गोलंदाजीमध्ये, वर्चस्व गोलंदाजीमध्ये, आणि आज मात्र आपण पाहिलं वर्चस्व गाजवत असताना इशिका 11 तडखडची टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. नाकावर नावडी रे घेतवी ना देश माझे दुगाडात जाऊन दे मला गंजाडात
गंजाळचा कापड मच्छर पेसिलाय बांधावर सावरणा नांग माझी पावर गो नांग माझी पावर गो नांग माझी पावर गो नांग माझी पावर. थँक्यू डीजे. उशिरा जोडलेले जे प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी महत्त्वपूर्ण जो मॅच आपण पाहतोय, आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिमचा मुकाबला पाहायला मिळतोय. म्हणजेच सेमीफायनलमध्ये नक्कीच कोणता संघ इथून प्रवेश मिळवत आहे टॉप 4 मध्ये पाहूया आपण. विनायक दिंडा मात्र आल्यानंतर मोठा शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तिथेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि विकेट मात्र पुन्हा एकदा मिळेल इथे गोलंदाज झाला आशिषला आणि दुसरी सफलता आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त करत असताना आणि बॅकफुटला ढकलण्याचं कार्य मात्र केलं जाते पूर्णपणे इशिका 11 या टीमच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. न्यू बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तेजस तेजस आले परंतु आल्यानंतर चांगला आघात केला गेला होता. तितकंच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अशाच फटक्यांची गरज आहे. मोठे फटके मोठे शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि चांगला इंटेंट दर्शवला गेला तेजसच्या माध्यमातून. आपल्या टीमसाठी जी गरज आहे धाब्यांची आणि तीच मात्र पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मात्र इथून बॅटचा वापर होत असताना पाहायला मिळाला, परंतु तितकं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आशिषचा पुढचा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. अपील केले गेले आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे अपील मात्र केले गेले नाही. तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे अंपायर कशासाठी रिव्ह्यू आहे? ज्याप्रमाणे आपण बघितलं तर एज साठी रिव्ह्यू नाही आहे, कारण की स्निकोमीटरची गरज असते आणि त्यामुळे ती फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे आणि त्याच कारणामुळे ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. आता हवेत असे आता सॉफ्ट डिसमिस. माय गॉड, या वेळेला मात्र शक्यतो तितका होईल इतका सोपा आणि इझी कॅच होता आणि असं वाटलं होतं की कलेक्ट सुद्धा होईल, परंतु काय घडलं तर एक इझी कॅच मात्र इथून आपण पाहिला तर ड्रॉप झाला. धावफलक आहे फक्त 5 धावा. आता शेवटचं आणि अंतिमचं षटक असणार आहे. 5 धावा 3 विकेट. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावर. आता शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये पाहूया इथून बॅटर मात्र फिरवली. रोहनला स्ट्राईक मात्र मिळेल का? डेफिनेटली मिळाली आहे, परंतु आता नुसते स्ट्राईक मिळून फायदा नाही आहे. तर या स्ट्राईकवर आल्यावर नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की जवळजवळ 13 चेंडूचा खेळ झाला आहे आणि फलकावर लागलेले फक्त 6 धावा. चांगला फटका कडक शॉट, परंतु तितकाच चांगला झेल पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच. अप्रतिम आउटफील्ड मध्ये आशिष दर्जेदार परफॉर्मन्स देत असताना लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम कॅचिंग पोझिशन. विकेट मोठी मिळवली रोहनची.
षटकातील चेंडू फेकून झाले तर 2. 4 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. विक्रांत विकेट टेकर गोलंदाज नक्कीच ठरत असताना पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. चांगल्या इकॉनॉमीने गोलंदाजी करतोय. ज्यावेळेला खराब थ्रो झाला आहे त्याचं प्रत्यय पाहायला मिळते. कदाचित आणखीन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज, परंतु खराब थ्रोचा फायदा तितकाच जास्त घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. परंतु आपण पाहिला नॉन स्ट्राईक एंडला रनआउटच्या स्वरूपात मात्र आपण पाहिला फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल आणि महत्त्वपूर्ण विकेट मात्र इथून गमावली जाते. न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. गणेश व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. 9 धावा षटकामध्ये जवळजवळ आपण विश्लेषण करायचं झालं तर चेंडू फेकून झाले तर 3 आणि 3 चेंडू आहेत. डॉट चेंडू वर्चस्व गोलंदाजीमध्ये वर्चस्व आज आपण पाहिलं तर तितकंच चांगल्या प्रकारे गाजवलंय आणि आजच्या दिवसामध्ये ज्याने काही दाखवून दिला गेला होता बाबुला बॉयज टीमला पराभूत करून की आज आम्ही प्रबल दावेदारी या स्पर्धेमध्ये नक्कीच देऊ शकतोय आणि ती दावेदारी त्याने जरूर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर अक्षरशः वर्चस्व गाजवलं गेलंय. गोलंदाजी फलंदाजी फिल्डिंग आणि सगळं काही आपण पाहिलं चांगलं. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. आता टार्गेट किती धावांचा सेट होते पाहूया. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या इनिंगचा. टॉस 1 धाव मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न 2 धावा मिळतील. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीयेत आणि 11 धावा कंप्लीट होत आहेत. म्हणजे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांमध्ये 11 धावा या फलकावर लगावलेल्या आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी इथून सेमीफायनलमध्ये एंटर करण्यासाठी गरज असणार आहे. इशिका 11 तडखड या टीमला 18 चेंडू आणि 12 धावांची. मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आणि टेनिस क्रिकेटचा महासंग्राम एकविरा ट्रॉफी. घेऊ डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा इनिंग मध्ये तर वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. महत्त्वपूर्ण मुकाबला आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये शेवटचा मुकाबला वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी टीम विरुद्ध आपण पाहिलं इशिका 11 तडखड वसईचा संघ. सेमीफायनलमध्ये नक्कीच पोहोचण्यासाठी तडखड वसई या टीमला हव्या आहेत 18 चेंडूमध्ये 12 धावा आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की इथून लगभग जो विजयाचा सुगंध मात्र त्यांच्याकडे दरवळला असेल. संध्याकाळचं सत्र आहे, जसं आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते तसेच आपण पाहिली आहे तर थंडीला सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आता मात्र विजयाचा सुगंध दरवळताना नक्कीच त्यांना ही ट्रॉफीची नक्कीच एक झलक मात्र जरूर दिसली असेल. कारण की हा 12 धावा नाही आहेत तरी इथून ट्रॉफी आहे आणि खेळ तितका चांगला झाला आहे. नुसती ट्रॉफी नुसतीच मिळणार नाही आहे कारण की त्यांनी परफॉर्मन्स तसा त्यांनी चांगलं दिला आहे. विक्रांत असतील आणि आशिष असतील
ज्याप्रमाणे आपण पाहिले दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर अतिशय आणि अतिशय कमालीचा परफॉर्मन्स केलाय. मग बॅटिंग असो बॉलिंग असो आशिषने प्रभावशाली खेळ केलाय. खास करून या स्पर्धेमध्ये फिल्डिंग असो बॉलिंग असो बॅटिंग असो विक्रांत काय कमालीचे शॉट त्यांच्याकडे आहेत आणि बिग हिटर म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे. शॉर्ट पिच गेंद पुल करना चाहते थे वहाँ पे डी जोन है और उस दिशा में खेला है. पटकी हुई गेंद थी. 2 रन जरूर मिलेंगे. 2 के 7 अकाउंट खोला है टीम का. अब मुकाबला जीतने के लिए जरूरत होगी 10 रनों की. एक आसान वाली जीत हासिल करना चाहेंगे और जल्दी से जल्दी इस मैच को फिनिश करना चाहेंगे क्योंकि वो भी नहीं चाहते कि इस मैच को हम आखिरी गेंद तक लेके जाए. अगर आखिरी गेंद तक लेके गए तो फिर भारी पड़ सकता है और जल्दी से जल्दी ख़त्म करने का प्रयास ज़रूर करेंगे. यहाँ पे कल का दिन बहुत अहम होने वाला है क्योंकि एक से बढ़कर एक बड़ी वाली टीमें कल इस टूर्नामेंट में खेलने वाली है. सुबह से लेकर शाम तक एक बेहतरीन महासंग्राम आपको देखने को मिलेगा. कल के दिन यहाँ पे ज़रूर जुड़ी रहेगा. इस बार फिर से पटकी हुई गेंद थी. बाउंस लेकर डिक्लेरेशन की दिशा में जाती हुई गेंद आणि बाउंस घेऊन आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोनमध्ये त्यांना पाहायला मिळते. 3 धावा झाल्यात. 4 धावा झाल्यात कारण की इथून आपण पाहिलं बॅटला स्पर्श करून आपण पाहिलं तर जवळजवळ इथून धावा मात्र मिळाल्या 4. 8 धाव्यांची गरज असेल. शॉर्ट पिच त्यावर पुलचा फटका जोरकस प्रहार पाहायला मिळतो आणि थेट चेंडू लॉंग ऑन सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 रन्स बिग हिट. थँक्यू. 10 धावा झाल्यात आणि आता गरज आहे ती म्हणजेच 2 धाव्यांची. डेफिनेटली धावा झाल्यात 10. 2 धाव्यांची गरज आहे आणि लवकरात लवकर फिनिश केलंय म्हणायला काही हरकत नाही आहे कारण की 3 बॉलमध्येच आतापर्यंत 10 धावा लागले आहेत. या वेळेला मात्र हा एंड सम दॅट्स अ ह्यूज बिग मॅक्सिमम फिनिशिंग हिट आणि मॅच फिनिश केले. मॅच जिंकले आणि टॉप 4 मध्ये क्वालिफाईड करते. इशिका 11 थर्ड खडबसायची टीम. मॅन ऑफ द मॅच विक्रांत.